संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, निवृत्ती घेतल्यानंतरही कार्य सुरूच ठेवणार, मोहन भागवतांचं वक्तव्य. आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला, रितू तावडे काँग्रेसच्या नेत्या होत्या, मुंबईतील मराठी माणूस हिंदू हे भाजपला कळलं, संजय राऊतांचं वक्तव्य. भागवतांच्या कार्यक्रमात सलमानचं स्वागत, संघामध्ये मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का, संजय राऊतांचा सवाल. तर मुस्लिम प्रेम फक्त सलमान खानपर्यंत ठेवू नये, राऊतांचा खोचटोला. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपन्न, प्रशासनाच्या वतीने आता मतमोजणीची जय्यत तयारी. जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर सत्ता कुणाची, उद्या होणार फैसला. सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ, काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप. तर संबंधित मशीन्स हे राखीव असल्याचा तहसीलदारांचा दावा. नवी मुंबईत मद्यधुंद कार चालकाची अनेक वाहनांना जोराची धडक, अपघात करणाऱ्या कारवर पोलीस अशी नेमप्लेट असल्यानं खळबळ. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र अनेक वाहनांचं मोठं नुकसान. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची लीलावतीच्या कार्यकारी संचालक पदावरून अचानक उचलबांगडी. माजी विश्वस्तांच्या विरोधात कथित 1200 कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात तक्रार नोंदवल्यानंतर कारवाई. भारत फ्रान्सकडून 100 राफेलची खरेदी करणार, P-8I टेहळणी विमान, नौदल शस्त्रांची ही खरेदी. अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी 7,84,678 कोटींची तरतूद. शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा, राज्यभरातून शेकडो पायीदिंड्या शेगावात दाखल. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.